जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेठ. तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. चला मग बघूया आजच्या घडामोडी. काय करणार, आजारी असून सुद्धा कामाला जावं लागतं मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. भैया शर्ट इस्त्री करना है, कभी मिलेगा? अभी कभी अभी नहीं चाहिए, रात को दे दो. मला हे नाही द्या, ते द्या ना. हा, दोन द्या, लवकर द्या, फास्ट टाइम झालाय. आज दोनच द्या, दररोज 3 ओढतो ना, आज 2 द्या. हॅपीडेंट द्या, हॅपीडेंट. ॲक्च्युली बाहेरचं खाऊन माझा घसा बसला, त्यामुळे मी विक्स आणि हॅपीडेंट घेऊन चाललोय मित्रांनो. तर मित्रांनो, मी आणि प्रशांत अशा रीत्या चाललो होतो माझ्या घरी. म्हणजे मला प्रशांत सोडणार आहे, त्यानंतर तुझ्या वाटेला जाणार आहे. जा कुत्र जावं ना. ए स्टँड लाव, ए अंगावीन उतरू नको, घाबरू नको, उतरू नको. ए बावळट, ए यार जा, काय नाही जा. ए थांब, उतरू नको, जा लवकर जा. पाहिजे मागं गावात लय अवघड व्हायचं. अरे जा, स्टँड नको लावी. भाई छोड़ रहे उसको. अरे जा ना, चावत ना, जा. जा जा जा. झाले इथं माहिती का, ते पैसे जरा सर्दी झाली नोकर वापर करायला ठेवून नाही वापरला तर पाणी तरी नुसते बोंबला बसते नुसतं नाही पाहिजे तुला. हसते बघ, हिला काय आहे का ना म्हातारे, हिला काय आहे का ना, हसते. राहू दे म्हणते, मोडू दे. जात नाही ना तुला काय म्हणते बघ म्हातारे. होय आजी, ही म्हणते मग नको जाऊ, तुला कोण जायला लावलं म्हणते, नको जाऊ म्हणते. काय गरज जाऊ झाला आहे ना ग. ही म्हणते जाते तिथं चहा प्यायला. चहा प्यायला जाते म्हणजे फुकट, पण ही म्हणते चहा प्यायला फुकट जाते. हा होय, अगं म्हातारेपणे तुला पण कसं त्रास देईन ती आहे ना ग. म्हणते ती पुणे तंबाखू सांडवतो, इथं सांडवतो तंबाखू. तंबाखू सांडवतो, तंबाखू सांडवतो का इथं? तंबाखू सांडवतो का इथं? हा ना, खरं का? दुसरं करा, इथं सांडवत ना. ही म्हणते इथं का सांडवतो घरात. ही बोलते सांडवतो इथं घरात तू. ही बोलते इथं सांडवते तू तंबाखू. हा, भाडं भरला का तू? नाही भरला ना. डिपिशन भरलंय का? त्या मायला डिपिशन भरलंय म्हातारच्या भाषेत. खरं आहे, डिपिशन भरलंय ना तू. त्यानंतर स्वप्नीला आणि मी चाललो होतो पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावरती. पाहू शकता तुम्ही. तुमचा व्हिडिओ काढायचा का? मग या तुम्हाला पण फुटेज देतो. ठीक आहे, ह्या मॅडमला फुटेज पाहिजे होता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मॅडमने मला लांबून आवाज टाकलाय. मॅडम कितीचं भरणार तुम्ही आमचं डिझेल? 3,500 का? काय नाही मित्रांनो, यांना फुटेज, मॅडमला फुटेज पाहिजे. चला येऊ का मॅडम? चला बाय. मित्रांनो, अशा रीते आपण आपल्या स्टॉलवरती आज आलेलो आहे. पाहू शकता स्टॉल वगैरे ओपन केला आहे. आणि स्टॉल भाजीमध्ये आहे, फळे भाज्या म्हणतात आपण, फळं वगैरे. आणि त्या सगळ्यात फुटेजसाठी मी ना थांबलेलो. आता मला त्याच्या पुढच्या आम्हाला, तर आता भेटू पुढं. तर अशा रीत्या मी आलो आहे आपल्या सेकंड लोकेशनला, म्हणजे आपल्या शाळेवरती गद्यांची प्रॅक्टिस करण्यासाठी. बघतो काय मी यायच्या आत साक्षी मॅडमनी डायरेक्ट फॉर्मेशन वगैरे लावून टाकलंय मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असा डेमो चालू आहे. आणि मॅडमचा इथं का, अरे मॅडम टेबलवरती अभ्यास करायचा असतो, बसायचं नसतं. काय मॅडम तुम्ही पण. आणि अतिशय सुंदर असा नृत्य मुलं करताना पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मला कार्यक्रमानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी आता मस्त कटिंग करणार आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असा डेमो होता दादा इथे, तुम्ही पाहू शकता. खतरनाक म्हणजे खतरनाक लुक केला त्यांनी माझा आता, बघा तुम्ही. त्यानंतर लहान बेबीने मस्त गॅसनी पप्पी घेतली आणि अतिशय सुंदर असा डेमो दिला तिला. आणि तिथून पुढे मी निघालो माझ्या पुढच्या वाटेला. काय म्हणतो तो? नथिंग नथिंग. का बरं? रील्स आवडले ना तुला? किती आवडले? 100%. खूप आवडली.
ॲक्च्युली पॅकअप झाल्याच्या नंतर मी स्वप्नीला म्हटलं तू दुकानावर जा, मी जातो मस्त की मला, कारण की ना आता कार्यक्रमाला जायचं संजूसोबत. तर पाहू शकता मित्रांनो रस्त्यावरती हात करून थांबलं, कारण की काय रिक्षा भेटली आहे, रिक्षामध्ये ना आता आनंद घ्यायचा. स्वप्नीलने फायनली रिक्षावाला हात करतोय, कोणच थांबा, पण एक रिक्षा खरंच थांबली मित्रांनो. आणि लई दिवसात रिक्षात बसलो ना, काय सांगू तुम्हाला, आता फिलिंग वेगळीच होती माझी. त्यानंतर जिमवर थोडं काम होतं, जिमवरती आल्यानंतर माझी एक फ्रेंड भेटली. अरे म्हणली काय भाई नवीन मोबाईल घेतला आहे, मला फुटेज दे. म्हटलं देतो, टेन्शन नको, तुला पण देतो, तू नको नाराज हो, फुटेज घे भाई, नाराज नको, नाराज व्हायचं नाही अजिबात, मी आहे ना म्हटलं सौंदर्या. सॉरी सर डिस्टर्ब केलं तुम्हाला. चला सर. ओम सर येऊ का? हां नाही मला काय नाही गरज सर, मला नाही गरज. आज जाऊ का सर? मस्कर केली मी हसा जरा. हे आपले ट्रेनर 54 फिटनेसने गोड चेअर आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. सगळ्यांनी हाय करा एकदा, स्माईल द्या ना गोड. मीटिंग चालू आहे का? आय एम रिअली सॉरी सर, डिस्टर्ब केल्याबद्दल सॉरी. तर फायनली मित्रांनो मी आणि संजू चाललो संजूच्या मैत्रिणीच्या येथे कार्यक्रमाचा. फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. म्हणजे खूप मजा आली, तुम्ही पाहू शकता. फुल लिफ्टमध्ये पण येणे चाले, फुल फुटेज. अरे भाई कैसं दिसतोय, एकदम ओके ना? तुझ्यापेक्षा तर बाहेर दिसतोय बाळा. बघ कसा लुक येतोय, लुक बघ माझा लुक. नाही बघणार आता, नाही बघणार. तर मित्रांनो पाहू शकता, हे आहे लगीन घर म्हणजे लगीन घर, टॉप लेवलचा विषय मित्रांनो. अतिशय सुंदर असा डेमो चालू येते, बघा तुम्ही. हे खतरनाक आहे. ही आपली नवरीबाई दिसली का? ही संजूसोबत बोलते ना, ही नवरीबाई आहे, संजूची मैत्रीण आहे. हिचं नाव आहे शांभवी. एकदम खतरनाक, आणि तुझा लुक तर एवढा भारी दिसतोय ना, बघा तुम्ही. एकदम साऊथच्या हिरोईनला लाजवेल असं आहे. आणि इकडे मी तुमचा भाऊ देतो डेमो. इकडे डेमो की मला डेमोच देणार ना, कुठं गेलं तरी, त्याचा काही विषय नाही. बघा तुम्ही, इकडे नवरीबाईची शूटिंग वगैरे चालू आहे. त्यानंतर मग भूक लागली मित्रांनो, आलो हैदराबाद हाऊसला आल्यानंतर मग काय थोडं म्हणत चला बाबा फुटेज घेऊया, कारण काय बायको बी देते फुटेज. कुठं पण असू दे भाऊ, तुमचा भाऊ सगळ्यांना फुटेज देतो. हैदराबादचा असू ना, तर साऊथचा असू ना, तर कुठला असो, सगळ्यांना फुटेज देतो. फुकटमध्ये फुटेज असतं आपल्याकडं, टेन्शन घ्यायचं नाही. घसा वाचलाय तरी बोंबलून सांगतोय मित्रांनो. आणि फायनली तुमच्या भावाने केली होती हैदराबादी दम बिर्याणी स्पेशल ऑर्डर. फायनली ऑर्डर आली, त्यानंतर मित्रांनो घेतला आम्ही बिर्याणीचा आनंद असा तसा नाही घेतला भावांनो, डायरेक्ट एकदम रापचिक म्हणजे बूम फायरमध्ये घेतला. आणि मग काय तुम्हाला तर माहिती, नेहमीप्रमाणे लेग पीस मीच असतो लेग पीसचा आनंद घेतला. म्हणजे चला तुम्हाला पण थोडंसं तोंडाला पाणी सोडा, म्हणजे तुम्ही पण जाऊन खासाल. आणि फायनली असं झाल्यानंतर आम्ही चाललो आमच्या घरी मित्रांनो. आणि अशा रीत्या आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. भेटूया, बाय, गुड नाईट, जय महाराष्ट्र.